या देवी सर्व हे आहे कोकणातील 15व्या शतकातील मजरे दादर येथील श्री रामवर्धनी मंदिर. स्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर व्याकुळ होऊन सीतेचा शोध घेणाऱ्या श्रीरामांची परीक्षा घ्यावी असे माता पार्वतीच्या मनात आले. माता पार्वती सीतेचे रूप घेऊन श्रीरामांपुढे उभे राहिली आणि म्हणाली, माझा शोध का घेता? मी येथेच आहे. मात्र श्रीरामांनी जेव्हा अंतर्ज्ञानाने माता पार्वतीला ओळखले तेव्हा माता पार्वती येथे मूळ स्वरूपात प्रगट झाली. सीता निष्कलंक असून तुझ्या हातूनच रावणाचा वध होईल व त्याचे राज्य नष्ट होईल असा वर तिने श्रीरामाला दिला. श्रीरामांना वरदान देणारी म्हणून या देवीला नाव श्री रामवर्धनी देवी असे मिळाले. कोकणचा आदर्श युट्यूब चॅनल आपल्या संगे पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. आज आहे 2 एप्रिल म्हणजेच हनुमान जयंती आणि मी आता निघालो मंदिरात, कारण हनुमान जयंतीला आपल्या कुलस्वामिनी श्री रामवर्धनी देवीची यात्रा असते. सो मी आता तयारी वगैरे केली, पप्पांना पण फोन केला आहे आणि आता निघालो मी यात्रेला. काल मी मुंबईतून गावी आलो, सो येताना मंदिराची एक झलक बघितली. एकदम भारी डेकोरेशन केले, दरवर्षीप्रमाणे तर थोडंसं वेगळं केलं आहे. मस्तपैकी प्रवेशद्वार आहे तो एकदम वेगळ्या पद्धतीने प्रवेशद्वाराची सजावट केली. तर पावसाचं वातावरण जे होतं सकाळी झालेलं ते पूर्ण केले. सो चला जाऊया मंदिरात आणि पहिलं करूया आपल्या देवीचं दर्शन आणि त्याच्यानंतर घेऊया यात्रेचा आनंद. मुख्य गर्भगृहात 5 अश्वांचा सारथी असलेल्या चांदीच्या रथावर आरूढ झालेली श्री रामवर्धनी देवीची सुंदर मूर्ती आहे. वस्त्र व विविध अलंकार परिधान केलेल्या मुकुटधारी देवीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. देवीच्या मागील बाजूस चांदीची सुबक कलाकुसर केलेली आहे. तसेच इसवी सन 1510 ते 1512च्या दरम्यान रामाजीराव शिंदे हे कोकणात स्वारीवर आले होते. त्यावेळी एका साधू पुरुषने त्यांना देवीची मूर्ती आपल्या झोळीतून काढून दिली आणि या देवीला कुलस्वामिनी मान, तुला यश मिळेल असे सांगितले. त्याप्रमाणे स्वारीत यश मिळाल्यानंतर शिंदे कदम सरदारांनी दादर गावी देवीची स्थापना केली. दसपटीचा मध्यबिंदू असलेल्या मजरे दादर येथे हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. 2001 मध्ये झालेल्या जीर्णोद्धार व नूतनीकरणामुळे मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याच वेळी येथे देवीच्या जुन्या मूर्तीच्या जागी नव्या संगमरवरी मूर्तीची स्थापना करण्यात आली. मंदिराच्या वाटेवरून पुढे गेल्यावर काचेने बंदोबस्त केलेल्या छोट्या जागेत शंकरांची मूर्ती आणि 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतीचे दर्शन होते. तिथून जरा पुढे गणपती आणि साईबाबा यांची मंदिरे आहेत. संपूर्ण मंदिर प्रांगणात सुंदर उद्यान तयार केलेले आहे. त्यात असलेल्या विविध शोभेच्या व फुलझाडांमुळे येथील मंदिराचे सौंदर्य आणखी सुंदर दिसते. मुख्य मंदिराच्या समोरील बाजूस दोन्हीकडे उंच दीपमाळा आहेत. सुमारे 4 फूट उंच जोत्यावर असलेल्या मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी 10 पायऱ्या आहेत. सभामंडप व 3 गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात आकर्षक नक्षीकाम असून येथे भाविकांना बसण्याची व्यवस्था केली आहे. येथील छतावर असलेले सुंदर झुंबर लक्ष वेधून घेतात. सभामंडपाच्या उजव्या बाजूला असलेल्या गर्भगृहात महिषासुरमर्दिनी व डाव्या बाजूला गर्भगृहात वाघजाई त्र्यंबकी देवीच्या मूर्ती आहेत. येथील देवी रामवर्धनीच्या मुख्य गर्भगृहाभोवती असलेले 13 खांब, गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या प्रत्येक भागावर असलेले 13 भाले, मंदिराला असलेली 13 लहान लहान प्रवेशद्वार तसेच मंदिराच्या शिखरावर असलेले 13 घुमट यातून दसपटीतील 13 गावांना दिलेला मान प्रतीत होतो. दर्शन
एन्जॉय करून देवीचं झालेलं आहे आणि आता मी निघालोय यात्रेचा आनंद घ्यायला. मस्त दोन्ही ग्राउंडवर चांगल्या मॅच चालू आहेत एकदम चुरशीच्या. खूप भारी आहे, सगळे प्रेक्षक वगैरे सगळे तिकडेच गेले. चला बघूया आता मॅच. आणि अध्यक्षपदी विभागात चाललेल्या आमच्या आरोग्य शुभेच्छा आणि सर्वांचा मान सन्मान. संदेश आयरेजी पंचायत समितीचे उपसभापती आणि विनोद भोरवते या पंचायत समिती सदस्य या मान्यवरांच्या सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी येते. सामनाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत आहेत. बस आपण या ठिकाणी टॉस उडवायचा आहे या क्वार्टर फायनलसाठी. कदम साहेब तुम्ही मान्यवर या. दरम्यान आपल्या या इंद्रानदीच्या परिसरात दत्तात्रय कदम पंचावडे भिवंडी आपण उपस्थित आहोत. आपण व्यासपीठावर यायचं आशिष. अच्छा पहिल्या दिवसातील शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत.
त्या सत्रासाठी खेळणारे पहिले 4 सामने अड्रे ब विरुद्ध पेडाबे, कोकरे विरुद्ध अड्रे अ, तिवरे विरुद्ध जय भवानी तरुण मंडळ करंजावडे, राखे उचा विरुद्ध आम्ही अति संघांना विनंती करतो की आपण उद्या सकाळी ठीक 9 वाजता क्रीडांगणात उपस्थित राहायचं. आपले सामने हे उद्याच्या सत्रातले ठीक 9 वाजता आपल्याला राहते आणि अंतिम सामना हा आपल्याला जो शेड्यूल आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण देखील आम्हाला थोडी मदत करा आणि दिलेल्या वेळेवरती उपस्थित व्हा. धन्यवाद. लाखो भाविक दर्शनासाठी येतात. जत्रेच्या निमित्ताने दसपटी क्रीडा मंडळातर्फे भव्य दिव्य कबड्डी व दसपटी युवक क्रीडा मंडळातर्फे क्रिकेट सामने आयोजित केले जातात. या निमित्ताने लाखो लोक येतात. मित्रांनो, यात्रेला खूप धमाल आणि मजा येते. मी पण आता खूप काय काय खाल्लं, भेळपुरी, शेवपुरी, पाणीपुरी वगैरे. आणि आता वाट बघतो की आपल्या पालखीची, कारण पालखी नाचवायची आहे. नवीनला काय यायला मला भेटलं नाही. यात्रेला पालखी नाचवायची काही करून दरवर्षीच नाचवतो आणि भरपूर पोट भरून पालखी नाचवणार आहे. सजणं वगैरे सगळं मी तिथंच करणार आहे. म्हणजे पालखीसोबत थोड्याच वेळात आपली कळकळची पालखी आहे. त्याच्यानंतर आपल्या देवी श्री रामोदरांची पालखी आहे, तिला आणायला. सेमी पण चालली कळकवणे आणि वेळ आहे ती पण वन साईड झाली. कळकवणे संगीत हँडलमध्ये जाणार आहे. विश्वासराव कदम आपल्याला विनंती करतो, आपण विभावरी कदम यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. अवधूत आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. अनेक वर्ष मुलाचं सहकार्य ज्या गोष्टींची मागणी केली स्वतः आणि परागराव कदम आपल्याला विनंती करतो, आपण अवधूत यांचा सन्मान करायचा आहे. देवस्थानच्या वतीने प्रमोदराव शिंदे, प्रमोद तानाजीराव शिंदे, प्रमोद परशुरामराव शिंदे, मनोहरदादा शिंदे आपण सुनीलराव शिंदेचा सन्मान करायचा आहे. शिंदे सुद्धा आलेला सन्माननीय नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक तरुण युवा नेतृत्व मिथिलेश मनोहर नरळकर यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो, गौरव शिंदे, विशाल शिंदे, विनायक शिंदे आपल्याला आपण नगरसेवक मिथिलेश नरळकर आमचे मित्र आहे. आपल्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते स्वतः उपस्थित आहेत. देखील आता आपल्याला विनंती करतो, आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं. विनायक शिंदे प्रमुख पदाधिकारी, गौरव शिंदे स्वतः आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. सन्मान्य अशोकरावजी शिंदे, अजयराव शिंदे, अजय कीर्ते अतिशय तरुण शहरा मित्रांनो आहे आणि नगरसेवक म्हणून काम करतो चिपळूण नगरपालिकेमध्ये. काय होऊन जाऊ विकी नगरकर यांच्यासाठी देखील
एक सामना पाहायला मला वाटतंय. दर्जेदार मॅच, अंतिम फेरीचा सामना आपल्या रसिक प्रेक्षकांच्या बघूया. कळकवणीकडून सोहम कदम चढाईसाठी डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करताना पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. सोहम एक गुणी खेळाडू आहे. त्याच्यासमोर कोळकवडी संघाचा शिवमच्या नेतृत्वाखाली चमो प्रो कबड्डीच्या माध्यमातून शिवम संघासाठी काय करतो. समोर ठाणे महानगरपालिकेचा व्यवसाय खेळाडू आणि कळकवणी गावचा अक्षय शिंदे. राज शिंदे आपण व्यासपीठावर अरुण शिंदे करतो. देवीची जत्रा व छबिना. चैत्र पौर्णिमा या दिवशी देवीचे विधिवत पूजन, पालखी, शृंगार, देवीची साडी चोळीने ओटी भरून देवीला आरस घालून जत्रा प्रारंभ व दर्शन सुरू होते. रात्री 11 वाजता देवीची बहीण म्हणजेच कळकवणे गावची ग्रामदेवता श्री झोलाई देवीची पालखी, कादवड गावचं ग्रामदेवता श्री काळभैरवची परडी, जत्रेचं यजमान असणारे शिंदे नांदिवसेकर यांची ग्रामदेवता कालभैरवाची निशाण हब्दागिरी स्वरूपात येतात. यजमान देवतेला भेट देऊन पुढे बहीण श्री झोलाई देवीची भेट, कादवड देवतेची भेट घेऊन ढोल ताशांच्या गजरात मंदिरात आगमन होते. नंतर छबिना होतो.